नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड फिफ्थमधील इंग्लिशमधील व्हेअर गो द बोट्स आपण आता बघणार आहोत. पेज नंबर 70वर तुम्हाला ही पोएम दिलेली आहे. अतिशय सोपी पोएम आहे आणि या पोएममध्ये तुम्हाला त्यांनी एक मुलाबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता माहिती सांगितली म्हणजेच काय, तर तो मुलगा काय म्हणतोय, त्या बोट्सबद्दल तो काय सांगतोय ते आपल्याला या पोएममध्ये बघायचं आहे. सगळ्यात अगोदर व्हेअर गो द बोट्स म्हणजेच काय, तर ही नाव ही कुठे जात आहे ते तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. सो लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा, असं या आपल्याला पोएममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं आहे मग आपण आता मी वाचतो, तुम्ही नीट लक्ष द्या. डार्क ब्राऊन इज द रिव्हर, गोल्डन इज द सँड, इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन आयदर हँड. ग्रीन लीव्स अ फ्लोटिंग, castles of the foam, boats of mine a boating, where will all come home? On goes the river and out past the mill, away down the valley, away down the hill, away down the river 100 miles or more. Other little children shall bring my boats ashore. बघा, तुम्हाला त्यांनी ही जी काही कविता होती ती पोएम मी आता वाचली. आता मी तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो त्याचा, ठीक आहे. आता बघा, आता काय सांगितलेलं आहे, डार्क ब्राऊन इज द रिव्हर. आता डार्क ब्राऊन म्हणजेच काय, तर गडद तपकिरी, ब्राऊन म्हणजे तपकिरी, गडद तपकिरी रंगाची इज द रिव्हर. रिव्हर म्हणजेच काय, तर नदी आहे. गडद तपकिरी रंगाची काय आहे, एक नदी आहे. गोल्डन इज द सँड. काय, गोल्डन इज द सँड म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी ती गोल्डन रंगाची सँड आहे. म्हणजेच काय, तर सोनेरी रंगाची वाळू आहे. इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन आयदर हँड. आणि ही जी काही नदी आहे, या नदीसोबत, या नदीमध्ये गोल्डन रंगाची तर रेती किंवा वाळू आहेच, पण इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन आयदर हँड, पण तिच्या दोघंही बाजूला काय आहेत, तर छान असे झाडं आहेत. ती जशी जशी वाहते आहे तशी तशी तिच्या दोघंही बाजूला, आयदर ऑन आयदर हँड्स. बघा, म्हणजेच काय, तर त्या नदीच्या दोघंही बाजूला काय आहेत, तर ट्रीज आहेत, झाडे आहेत. दिसत आहेत तुम्हाला? ओके, पुढे बघा. ग्रीन लीव्ज अ फ्लोटिंग, कॅसल्स ऑफ द फोम. बघा, ग्रीन लीव्ज म्हणजेच काय, तर छान असे हिरवे पानं त्या ठिकाणी त्या नदीमध्ये काय करताय, वाहत आहेत. फ्लोटिंग म्हणजेच काय, तर तरंगता आहेत, वाहत आहेत, तरंगताय. दिसत आहे का तुम्हाला? ओके, फ्लोट करतायत ते. मग त्या ठिकाणी ते पानंसुद्धा फ्लोट करत आहेत. कॅसल्स ऑफ द फोम. आता कॅसल्स म्हणजेच काय, किल्ले, राजवाडे हे जे असतात त्यांना कॅसल्स म्हटलं जातं. मग हे कॅसल्स जे आहेत ऑफ द फोम, फोम म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी फेस, जो काही फोम असतो, फोम म्हणजे फेस, जो फेस असतो त्या नदीवर काही फेस येतोय आणि तो फेस कसा दिसतोय, तर तो कॅसलसारखा दिसतोय. म्हणजेच काय, तर तो किल्ले राजवाड्यांसारखा तो फेस त्या ठिकाणी दिसत आहे. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग, व्हेअर विल ऑल कम होम. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग. ह्या बोट्स, माझी जी काही बोट आहे, माझी जी काही नाव आहे, ती तर वाहत आहेच. ती बोट काय करते, वाहते आहे. पण व्हेअर विल ऑल कम होम, पण ती कुठे जाईल ते काही मला माहीत नाही. पुढे बघा. ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास द मिल. बघा, ती कुठे वाहते आहे, ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास द मिल. म्हणजे ती नदीसोबत माझी बोट वाहते आहे, पण आउट पास द मिल, ती कुठे गेली मला माहीत नाही. आउट पास द मिल. मग अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल, तर
ती एका डोंगराच्या खालून वाहते आहे, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर ती त्या ठिकाणी वाहता वाहता कुठे जाईल मला माहीत नाही. अवे डाऊन द व्हॅली, अवे डाऊन द हिल. डोंगर दऱ्यांमधून माझी ही बोट काय करते, वाहत वाहत खाली जात आहे. नदी जी आहे ती नेहमी प्रवाह कुठे असतो तिचा, पुढे असतो, म्हणजेच काय, खाली असतो. डोंगराकडून ती कुठे जात असते, तर खालच्या बाजूला ती वाहत असते. पुढे बघा, अवे डाऊन द रिव्हर 100 miles or more. बघा, अवे डाऊन द रिव्हर म्हणजेच काय, तर ही जी काही नदी आहे ही वाहते वाहते 100 miles or more. कुठपर्यंत वाहते ती, 100 miles म्हणजेच काय, तर 100 मैलांपेक्षा सुद्धा जास्त ही नदी माझी काय करते आहे, वाहते आहे. अदर लिटल चिल्ड्रन शाल ब्रिंग माय बोट्स अशो. मला असं वाटतं की त्या नदीच्या शेवटी जिथं काय होईल, तिथं छोटे छोटे मुलं असतील आणि ते मुलं काय करतील, शॉल ब्रिंग माय बोट्स अशोर. तर ते माझे ही जी काही बोट आहे ही बोट नक्कीच ते पकडण्याचा प्रयत्न करतील. त्या किनाऱ्यावर ही माझी बोट त्यावेळेस लागेल आणि ती बोट त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं मला नक्की वाटतंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी तो एक मुलगा दिसतो आहे. तो छानपैकी बोट वाहतो आहे. त्याने बऱ्याच प्रकारच्या बोट तयार केल्या आहे. एक तयार केली का त्याने नाही, तर बऱ्याच बोट त्याने तयार केल्या आहे. त्या तुम्हाला वाहताना दिसत आहेत. आणि त्याचे प्रयत्न असे आहेत किंवा तो विचार असा करतो आहे की माझी ही जी काही बोट आहे ही बोट नक्कीच एखाद्या नंतर किनाऱ्यावर जाऊन लागेल आणि तिला कोणते तरी दुसऱ्या बाजूला 100 मैलांपेक्षा सुद्धा जास्त लांब असलेल्या ठिकाणी ती बोट, त्या ठिकाणी ते मुलं नक्कीच घेतील आणि मग त्यांना ही माझी बोट मिळेल. बघा, तुम्हाला खाली त्यांनी अर्थसुद्धा दिलेले आहेत. फ्लोटिंग म्हणजेच काय, तरंगणारी. कॅसल्स म्हणजेच काय, किल्ले, राजवाडे. फोम म्हणजे काय, फेसाळपणा जो असतो तो फेस दिसतोय तुम्हाला. तर शो म्हणजेच काय, तर किनाऱ्या. आणि या किनाऱ्यावर सुद्धा ही माझी बोट नक्कीच पोचणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, युनिट 5मधलं वेअर गो द बोट्स ही आपण पोएम आता बघितली. तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच ती वाचण्याचा प्रयत्न केला असेलच. तर आता तुम्ही ती वाचण्याचा प्रयत्न करा आणि ही पूर्णची पूर्ण पोएम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. हा तुमचा आजचा होमवर्क. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण भेटू पुढील पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.